बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका परवीन कौसर लिखित कथा सोन चाफा. आई, ही घे चावी आणि उघडदार फ्लॅटचे तुझ्या हाताने, असं म्हणत सावीने फ्लॅटची किल्ली आपल्या आईकडे देत म्हटलं. अगं मला कशाला ग, तूच उघडदार. आई म्हणाली. ये आई, हे काय नखरे करू नकोस हो, असं म्हणत सावीने आईकडे पाहिलं. आईने मनोमन देवाला नमस्कार केला आणि फ्लॅटचे दार उघडले. दोघींनी आधी उजवा पाय आत टाकत गृहप्रवेश केला. आई, हा हॉल बघ किती सुंदर आहे ना, चल आता तुझी खोली दाखवते, असं म्हणत सावीने आईचा हात धरून समोरच्या खोलीत नेलं. खोलीत गेल्यानंतर आईचे डोळे पाणावले. आईने कळत नकळत ज्या आपल्या इच्छा ज्या अपूर्ण राहिल्या होत्या त्या सावीसमोर सांगितल्या होत्या आणि त्याचप्रमाणे तिने आईची खोली सजवली होती. खिडकीतून सूर्योदय दिसावा, समोर लहान मुले खेळत बागडत असलेली, त्याचबरोबर फुलांनी बहरून आलेली बाग दिसावी. बागेत एक चाफ्याचे झाड असावे. हवेच्या मंद झुळकाबरोबर फुलांचा सुगंध दरवळावा. छोटेसे देवघर असावे. एक सुंदर असा ड्रेसिंग टेबल, त्यावर छोटे छोटे पावडरचे डबे, त्याच्या बाजूला छोटीशी तेलाची बाटली, लहानशा काळ्या हेअरपिन्स, तिथेच एक छोटीशी काजळाची डबी. त्याचबरोबर खोलीच्या बाहेर छोटीशी गॅलरी, जिथे एक आराम खुर्ची, त्याबरोबरच एक टेबल, त्यावर फ्लॉवर पॉट गुलाबी रंगाच्या गुलाब फुलांनी सजवलेला. खोलीतील भिंतीवर एका मुलीचा सुंदर असा मोठा फोटो. आईने खोलीमध्ये जाताच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिला हे सगळं स्वप्न वाटू लागलं होतं. तिने आपल्या कापऱ्या हाताने सावीच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं, सावी बाळा, आज तुझे किती कौतुक करावे तितके थोडेच आहे ग. माझी सावी ती इतकुशी चिमुरडी पोर कितक्यात मोठी झाली हे नवलच वाटतं. आई, आता रडायचे दिवस गेले, आता आनंदाचे दिवस सुरू झाले आहेत. आता हे बघ, आपण पुढच्या आठवड्यात इथे शिफ्ट व्हायचं आहे. तेव्हा तू या आठवड्यात तुझ्या सगळ्या मैत्रिणींना भेटून घे. त्याचबरोबर त्यांना वास्तुशांतीचं आमंत्रणही देऊन ये. येत्या रविवारी वास्तुशांती करायची आहे. मी 2 दिवस आधीच सुट्टी घेतली आहे. अगो बाई, तुला अजून एक गंमत दाखवायची विसरून गेले बघ. इकडे बसू आई, पण डोळे मिटून हा का, सावी म्हणाली. अगं काय ग बाळा, असं म्हणत आई समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. एकच मिनिट हो, डोळे अजिबात उघडायचे नाहीत, असं म्हणत सावीने आपल्या पर्समधून एक बॉक्स काढून तो उघडला आणि त्यामध्ये असलेला पोहेहार आईच्या गळ्यात घातला. आई, उघड आता डोळे आणि बघ समोरच्या आरशात, असं म्हणत स्नेहाने समोरचा आरसा हळूच उचलून आणून आईसमोर धरला. आईने आरशात स्वतःला पाहिले. आपल्या गळ्यातील पोहेहार बघून तिला काय करावं सुचेच ना. ती एकदा हाराकडे तर एकदा सावीकडे बघू लागली. ती न बोलताच तिच्या डोळ्यातील सगळे भाव सांगत होते. ती काही बोलणार इतक्या स्नेहाने म्हटले, नो आई, काही बोलायचं नाही आता. आणि हो, टपोऱ्या डोळ्यात पाणी बरं वाटत नाही बरं का. हे डोळे आता फक्त सुख बघण्यासाठीच आणि सुख भोगण्यासाठीच. सावी बोलत होती, पण आई मात्र आपल्या डोळ्यांतून अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. तिच्या अश्रूंची फुले जणू काही तिला तिच्या भूतकाळात घेऊन जात होती. सावीची आई म्हणजेच मालती. मालती एका शेतकरी कुटुंबातील एकुलती एक मुलगी. जशी दिसायला सुंदर, तशीच प्रत्येक कामात चुणचुणीत. शाळेला जायची, त्याचबरोबर घरकामात आईला मदत करून वडिलांबरोबर शेतात जाऊन कामही करायची. बघता बघता मालती मोठी झाली. आईबापाला तिच्या लग्नाची काळजी लागली. एकुलती एक मुलगी आपली, तिला चांगलं घर मिळू दे, असे रोज देवासमोर हात जोडून आई प्रार्थना करायची. शिरपा, ये शिरपा. शेतात काम करत असलेल्या मालतीच्या वडिलांना म्हणजेच शिरपाला गावच्या पाटलाने हाक दिली. हो हो, आलो आलो पाटील,
असं म्हणत हातातलं काम टाकून शिरपा पळत पळत पाटलांजवळ गेला. अरे शिरपा, तुला एक गोड बातमी द्यायची आहे. पाटील म्हणाले. काय हो पाटील, सांगा की. शिरपा म्हणाला, अरे माझ्या मेवण्यानं मालतीसाठी एक स्थळ निवडलं आहे. त्याचा मित्र आहे. शहरात एका चांगल्या कंपनीत नोकरी करतो. शहरात आत्ता तरी भाड्याच्या घरात राहत आहे, पण घेईल तो स्वतःचं घर नक्कीच. पाटील म्हणाले, बरं, पण कोण, कुठले, हे समजलं तर बरं होईल. शिरपा म्हणाला, अरे हिच्या माहेरच्या आहेत, चांगल्या घराचा आहे. गावात 2 एकर शेती पण आहे. एक भाऊ आणि एक बहीण. बहिणीचं लग्न झालं आहे. भाऊ शिकतोय. आणि काय पाहिजे सांग. पाटील म्हणाले, घरी जाऊन कारभारणीला सांगतो आणि तुम्ही पण त्यांना मुलगी बघायला या म्हणावं. असं म्हणत शिरपा घराकडे पळतच निघाला. घरी जाऊन त्यानं आपल्या बायकोला सांगितलं. तिने ऐकून पटकन उठून देवासमोर साखर ठेवून दिवा लावला. देवा परमेश्वरा, माझ्या लेकीला सुखी ठेव र बाबा, असं म्हणत डोळ्याला पदर लावून हळूच आपले पाणावलेले डोळे पुसले. मालतीला बघायला तिच्या सासरचे लोक आले. मालतीने आपल्या आईची हिरवी साडी नेसली होती. केसांचा अंबाडा आणि त्यामध्ये एक सोनचाफा रोवला होता. ती आज खूपच सुंदर दिसत होती. काहीशी लाजत लाजत तर काहीशी घाबरत घाबरत ती येऊन बसली. तिला बघता क्षणी सगळ्यांनी पसंत केलं. हे बघा शिरपतराव, आता तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे. आता लय वेळ लावायचा नाही. लवकरचाच मुहूर्त पाहून साखरपुडा आणि लग्न उरकून टाकायचं. कारण आम्ही असतो गावाकडं आणि मनोज असतो शहरात एकटाच. एकदा का लग्न झालं की सूनबाई जातील मनोज बरोबर शहरात, म्हणजे आमची काळजी मिटली हो. काय म्हणता. मनोजच्या वडिलांनी शिरपाला म्हटलं. शिरपाने होकारार्थी मान डोलावली. मुहूर्त अगदीच 15 दिवसांनीच मिळाला. साखरपुडा आणि लग्न अगदीच थाटामाटात पार पडलं. मालती लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांनी मनोज बरोबर शहरात गेली. हे आले आपले घर. छोटंसं आहे पण आहे, मनोजने रिक्षातून उतरता उतरता म्हटलं. मालतीने गालातल्या गालात हसत आपल्या बॅगा उचलल्या आणि घरामध्ये प्रवेश केला. घर तसं छोटंसं, 2च खोल्यांचं, पण नीटनेटके स्वच्छ होतं. बाहेरच्या खोलीत एक पलंग, समोर एक टेबल खुर्ची, आत स्वयंपाकघर, 4 भांडी, लहानसा गॅस स्टोव, चहाचे 2 कप, इतकेच. मालतीने आणलेल्या बॅगा ठेवल्या आणि स्वयंपाकघराला लागूनच असलेल्या न्हाणीघरात जाऊन हातपाय स्वच्छ धुवून चहा करायला ठेवला. दोघांनी मिळून गरमागरम चहा घेतला. मालतीच्या गोड संसाराची गोड सुरुवात झाली. रविवारी मनोजला सुट्टी असल्यामुळे दोघांनी बाजारात जाऊन घरासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करून आणल्या. शहरातील राहणीमान जीवनशैली सगळीच वेगळी होती. मालतीला हे सगळं नवीन होतं. मनोज तिला हळूहळू सगळं समजावून देत होता. मालती पण स्वतःमध्ये बदल घडवून घेत होती. मालतीला चाफ्याची फुलं खूप आवडायची, म्हणून मनोज रोज कामावरून घरी येताना मालतीला चाफ्याची फुलं आठवणीनं घेऊन यायचा. दोघांच्या सुखी संसाराची वेल बहरली. वेलीवर फूल लागण्याच्या चाहुलीने मालती आनंदाने सुखावली. या गोड बातमीने मालतीचे सासू सासरे आणि आई वडील तिला भेटायला आले. सगळ्यांनी तिचं कोड कौतुक केलं. बाळणपणासाठी मालतीला तिची आई गावी घेऊन गेली. मालतीने आपल्यासारख्या गोड परीला जन्म दिला. इकडे लेक जन्मली, तिकडे मनोजचे प्रमोशन झाले. त्याची पगारवाढ दुपटीने वाढली. माझ्या पोटी लक्ष्मी सोनपावलांनी आली, असं मनोज मनात म्हणाला. मनोजने आपल्या मुलीचं नाव सावित्री ठेवलं. मनोज मालतीला घेऊन आला. सावित्रीच्या बाळलीला बघून दोघेही खूप खुश होत होते. सावित्रीला मनोज लाडाने सावी म्हणायचा. मालती, मी आता आपल्याला नवीन घर खरेदी करायचं म्हणतोय. मनोज म्हणाला. अहो पण इतके पैसे आणायचे कुठून. मालती म्हणाली. थोडे साठवून ठेवले आहेत पैसे आणि घेऊ कर्ज. मनोज म्हणाला. कर्ज.
मालतीने अगदीच औंढा गिळत म्हटलं. अगं त्यात काय एवढं घाबरायचं. हे बघ, आता पगारवाढ झाली आहे, फेडेन मी, तू काळजी करू नकोस. मनोजने समजावण्याच्या सुरात म्हटलं. मनोजने दुसऱ्या दिवसापासून घर शोधायला सुरुवात केली. त्याला हवं त्या किमतीत घर मिळत नव्हतं. खूप शोधाशोध केली. त्यानंतर एक घर त्याच्या बजेटमध्ये बसणारं मिळालं. नवीन घरात मालतीने आपला संसार थाटला. दृष्ट लागावी असा संसार सुरू झाला होता. सावी पण हळूहळू मोठी होत गेली. तिला जवळच्या शाळेत प्रवेश मिळाला. मालतीला आपण दुसऱ्यांदा आई होणार आहोत याची जाणीव झाली. यावेळी मालतीला एक गोंडस मुलगा झाला. मालती आपल्या दोन्ही मुलांचं संगोपन करून त्यांना चांगले संस्कार देत होती. सगळं काही सुरळीत सुरू होतं. आणि त्या दिवशी असं काही वादळ आलं, त्यामध्ये मालतीचं सगळं विश्वच नष्ट झालं. झालं असं की सावीच्या शाळेची सहल जायची होती. तिला सहलीसाठी खाऊ हवा होता. यासाठी मनोज खाऊ आणायला आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन बाहेर पडला. मनोज आपल्या घरासमोर रस्ता ओलांडून पुढे जात असतानाच एकदमच भरधाव वेगाने सुसाट धावत येणाऱ्या गाडीने मनोजला जोरात धडक दिली. तशी मनोजच्या हातातील बाळ वर फेकलं जाऊन रस्त्यावर दानकन आदळलं आणि मनोज रस्त्याच्या कडेला असल्या मोठ्या अनकुजदार दगडावर जाऊन आदळला. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. रस्त्यावरील लोकांनी पळत पळत जाऊन बाळाला उचललं. पाहतात तर ते बाळ जागच्या जागी गतप्राण झालं होतं. इकडे मनोज पण तडफडत होता. लगेचच त्याला काही लोकांनी उचलून जवळच्या दवाखान्यात नेलं. घराबाहेर इतका कसला आवाज येतो हे पाहायला मालती बाहेर आली. पाहते तर तिचं बाळ एकाच्या हातात. माझं बाळ, माझं बाळ, काय झालं हे? अरे अरे राजा, हे पिल्लू, अहो हा असा का? हा, आणि माझे बालक कुठे आहेत? अहो अहो. मालती जीवाच्या आकांतानं ओरडू लागली. तिला त्या माणसांनी मनोजला ज्या दवाखान्यात नेले तिथे घेऊन गेले. मनोजला समोरच टेबलावर झोपवले होते. रक्तस्रावामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्याला बघून मालती रडत रडतच त्याच्या जवळ गेली. अहो काय झालं हे? हे बघा ना आपलं पिल्लू, हे पण काही बोलत नाही, हसत नाही. उठा की, बघा ना, बोला की. अहो सॉरी ताई, अतिप्रमाणात रक्तस्राव झाला आहे, त्यामुळे हे वाचले नाहीत. दगड अनकुचीदार होते, त्यावर यांचं डोकं आदळलं आणि हे वाचू शकले नाहीत. नर्सने मालतीच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं. मालतीला काहीच सुचत नव्हतं. एकाच दिवशी तिने आपला नवरा आणि मुलगा दोघांना गमावलं होतं. आता आपण तरी का जगायचं असा विचार तिच्या मनात येत होता. पण समोर ती निष्पाप सावी दिसायची. तिच्यासाठी जगलंच पाहिजे असं मनात म्हणायची. घरासाठी काढलेलं कर्ज फेडायचं कसं हा यक्ष प्रश्न तिच्या समोर उभा राहिला. तेव्हा तिच्या सासऱ्याने हे घर विकून गावी घेऊन यायचा विचार केला. मालती सावीला घेऊन गावी आली. सावीला तिथं शाळेत प्रवेश घेतला. कालांतरानं सासू सासऱ्याचं निधन झालं. घराची आणि शेताची वाटणी झाली. मालती आपल्या वाटणीचं शेत करून आपला उदरनिर्वाह करीत होती. इकडं मालतीच्या आईवडिलांना पण देवाज्ञा झाली. आईवडिलांची होती नव्हती ती थोडीफार मिळकत मालतीच्या नावावर झाली. सावीला शिकवून मुठ्ठी करायचं स्वप्न मालतीचं होतं. यासाठी लागतील तेवढे कष्ट करायची तयारी होती तिची. बघता बघता सावीचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. 11वी 12वी तिने आपल्या गावाजवळच्याच कॉलेजमध्ये पूर्ण केले. 12वीमध्ये ती उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. तिला इंजिनियर व्हायचं होतं. यासाठी तिने उच्च शिक्षणासाठी शहरातील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिला शहरात हॉस्टेलमध्ये ठेवलं. सावी पण मन लावून अभ्यास करत होती. प्रत्येक सुट्टीमध्ये ती गावी जाऊन आईला भेटून यायची. सावीचे इंजिनिअरिंगचे 2रे वर्ष पूर्ण झाले. तिने 3ऱ्या वर्षात प्रवेश घेतला. तोच इकडे गावात भयंकर दुष्काळ पडला. शेतकरी आकाशाकडे बघत पावसाची वाट चातकासारखी पाहत होते. पाऊस काही आला नाही. दुष्काळात होरपळून जायचे दिवस आले. सावीची फी भरण्यासाठी पैसे मालतीला कमी पडू लागले. तेव्हा तिने आपल्या आईने दिलेला पोहे हार विकला. तिला काहीही करून सावीचे शिक्षण पूर्ण करायचे होते. यावर्षीची फी कशीबशी भागली.
आता जर पुढच्या वर्षी पण असा दुष्काळ पडला तर, हा प्रश्न मालतीला सतावत होता. काहीही होऊ दे, आहे ती जमीन विकून मी सावीचं शिक्षण पूर्ण करणारच, असा मनाशी निश्चय मालतीनं घेतला. आणि तिच्या मनाची भीती खरी ठरली. मागच्या वर्षी सारखंच या वर्षी पण दुर्दैवानं दुष्काळ पडला. मालतीने आपली आणि आपल्या आईवडिलांची जमीन विकून दिली. दुष्काळी भाग म्हणून जमिनीची कवडी मोल भावाने विक्री झाली. आता मालती पण सावीजवळ शहरात येऊन राहणार होती. सावीने लहानशे घर भाड्याने घेतले. सावीचं शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू दिल्यानंतर मोठ्या नामवंत कंपनीत प्लेसमेंट झाली. तिने आपल्या आईला घरी आल्यावर मिठी मारत ही आनंदाची बातमी सांगितली. मालतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सावीच्या रूपात ती मनोजला बघत होती. मनोजचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मालतीने लागतील तेवढे कष्ट घेतले होते. त्या कष्टाचं चीज झालं होतं. सावी नोकरीला जाऊ लागली. मालती रोज संध्याकाळी घराजवळील मंदिरात जायची. तिथे तिच्या काही मैत्रिणी झाल्या होत्या. तिथे ती आपला काही वेळ मजेत निवांत क्षण बसून घालवायची. घरी येऊन गरम गरम जेवण बनवून दोघी मायलेकी बसून जेवायच्या. सावी दिवसभरात काय झाले ते सगळं आईला सांगायची. सावी जेव्हा मालतीसमोर बोलत असायची तेव्हा तिचा चेहरा मनोजसारखा चमकत असला मालतीला दिसायचा. नकळतच तिचे डोळे पाणावले जायचे. आज आपले पिल्लू किती मोठे झाले असते, तो पण आता कॉलेजला गेला असता, असा विचार तिच्या मनात यायचा. हे सावीच्या लक्षात यायचे. ती हळूच मालतीजवळ जाऊन तिला गच्च मिठी मारत म्हणायची, आई नको ग अशी दुःखी होऊस. बाबा आहे आपल्या दोघींजवळच आणि त्याच्याबरोबर पिल्लू पण आहे. तू अशी दुःखी झालीस हे बाबाला आवडणार नाही बघ. मालती आपले डोळे पुसत म्हणायची, हो ग सावी, पण काय करू सांग, तो दिवस मी विसरू शकत नाही ग. माझं पिल्लू ग आणि तुझे बाबा, कसली वेळ ती. त्या दिवसांपासून आजपर्यंत एकही दिवस असा जात नाही की मला त्यांची आठवण आली नाही. का ग देव असा निष्ठूर झाला होता तेव्हा? का त्याला मी दिसले नाही, तू दिसली नाहीस? आपल्या दोघीवरचे छत्रच घेऊन गेला तो. नको आई, नको असं म्हणूस. जे विधिलिखित आहे ते होणारच ग, सावी म्हणाली. असेच दिवस जात होते. सावीला नोकरी लागून वर्ष पूर्ण होत आलं होतं. आता मालतीला तिच्या लग्नाची काळजी लागली. तिने सावीसमोर तिच्या लग्नासाठी मुलगा शोधायला काकांना सांगते असं सांगितलं. हे ऐकून सावीने इतक्यात नको असं सांगितलं. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे सावीने आपला ऑफिसचा लॅपटॉप उघडला आणि ती बसल्या जागीच उड्या मारून टाळ्या वाजवत, आई आई लवकर ये, बघ काय आले आहे, असं म्हणत हसायला लागली. अगं काय झालं ग? आले आले. मालती स्वयंपाकघरातून लहान टॉवेलला हात पुसत पुसत आली. आई बस इथे आणि हे बघ, असं म्हणत सावीने मालतीला लॅपटॉप समोर बसवले. अगं मला कुठं कळतं हे लॅपटॉप की काय? मालतीने गालात त्या गालात हसत म्हटले. तू बस तरी, तुला दाखवते. हे बघ आई, माझं प्रमोशन झालं आहे. बघ माझे नाव इथे आहे आणि प्रमोशन बघ आई. आई हे सगळं तुझ्यामुळं झालं. जर तू मला शिकवलं नसतंस तर मी इथंपर्यंत आलेच नसते. आई आता तुझी सगळी स्वप्ने पूर्ण करणार मी. सांग सांग तुला काय हवंय? सावी म्हणाली. मालतीला काही सुचतच नव्हतं. ती पटकन उठली आणि देवासमोर साखर ठेवून दिवा लावला. हात जोडून नमस्कार करत म्हणाली, देवा कसे तुझे आभार मानू हेच कळत नाही. बस माझ्या सावीला असंच आनंदी ठेव नेहमी. तिच्या आनंदाला कधीच कोणाचीही दृष्ट लागू नये. काय झालं आई? आवडलं नाही का फ्लॅट तुला? सावीने मालतीला विचारलं. सावीच्या आवाजाने मालती एकदम भानावर आली. अगं नाही ग तसं काही. फ्लॅट मला खूपच आवडला आहे. कधी का हे सगळं केलंस? माझी पोर, इतकासा जीव, किती ती काळजी आईची.
देव तुला नेहमी सुखी ठेवो. मालतीने सावीच्या गालावर हात फिरवत म्हटलं. आई, हात पुढे कर, तुला आणखीन एक गोष्ट आणली आहे, सावीनं म्हटलं. मालतीने आपले हात पुढे केले आणि सावीने तिच्या हातात सुगंधित सोनचाफा ठेवला आणि म्हणाली, आई, आता पुन्हा तुझ्या आयुष्यात हा सोनचाफा नेहमी दरवळणार आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.